सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। नमस्कार, बीजी 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय येथे आहे आणि उपजिल्हा रुग्णालय येथे इंचार्ज सिस्टर यांना काल मारझोड झालेली आहे। कोणी मारलेले आहे, कसं मारलेले आहे, कशा पद्धतीने मारझोड झालेली आहे ते आपण त्यांच्याकडनं स्वतः जाणून घेऊया, बघूया आपण। ताई, नेमकं काय सांगाल, काल नेमकं काय प्रकार झालेला आहे, किती वाजता झाला, कोणी केला आणि कशा पद्धतीत काही शिवीगाळ मारझोड वगैरे काय झाली आपल्याला त्याबद्दल आपण आज उपोषणाला बसला सर्व स्टाफ। काय सांगाल, नेमकं कशी घटना झाली? मी उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील सहाय्यक अधिसेविका पदावर आहे। काल मी आमचे सुप्रिटेंडेंट सर नसल्यामुळे सर्व हॉस्पिटलचा राऊंड घेणं हे माझ्या कर्तव्यात येत असल्या कारणास्तव मी सर्व हॉस्पिटलचा राऊंड घेऊन अपघात विभागात आले। त्यावेळेस अपघात विभागामध्ये डॉक्टर मोरे सर, डॉक्टर भालशंकर सर यांच्यासोबत मी पेशंटच्या विषयी चर्चा करत असताना एक गरोदर माता आली। त्या मातेला ॲडमिट करण्याविषयीचा सल्ला देत होते आणि तिच्या जेवणाची चौकशी करत होती। बाई, तू जेवण करून आली का? ती बोलली, नाही मॅडम, मी जेवण नाही केले। तिच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मी खाली फोनमध्ये आमच्या डायटिशियन मॅडमला फोन करण्यासाठी फोन करत असताना अचानक एक महिला आली आणि तिने डायरेक्ट मारझोड करण्यास सुरुवात केली। तर अशा प्रकारचं हे डायरेक्ट येऊन मारणं, तिच्याशी माझा काही एक शब्द बोलणं नाही, कुठला दूरपर्यंत संबंध नाही, तर ही गोष्ट अतिशय निंदनीय आणि खेदजनक आहे। अशा प्रकारचे हल्ले आम्ही पेशंटला प्रामाणिकपणे सेवा देतो, दिवसरात्र अगदी कुठल्याही याची अपेक्षा न ठेवता पेशंटला तत्परित सेवा देतो आणि अशा प्रकारे जर आमच्यावर हल्ले होत असेल तर आम्ही कुठल्या दृष्टीने सुरक्षित आहे, त्यासाठी आम्ही आता पोलिसांकडे पण मागणी केली की आमच्या सुरक्षिततेसाठी आमच्या कर्तव्यावर असताना एक पोलिसाची आम्हाला सेवा पुरवण्यात यावी। तुमचं नाव आणि पद काय कळू शकेल? माझं नाव श्रीमती सविता सुरेश पाटील, सहाय्यक अधिसेविका, उपजिल्हा रुग्णालय कर्जत। तर ह्या होत्या सिस्टर ताई आणि त्यांनी सांगितलेलं त्यांच्याविषयी कशा पद्धतीत त्यांना मारझोड झाली किंवा काय झालं आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिलेली, पोलिसही त्याची दखल घेत आहेत। त्याचप्रमाणे आपल्यासोबत मोरे सर, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। सर, नेमकं काय सांगाल, तुम्ही होतात तिथे, तो प्रकार कसा घडला, कशा पद्धतीत घडला आणि तुम्ही किती वेळात पोलीस स्टेशनला पोहोचलात आणि तक्रार दाखल केली आणि त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कसा आवाज उठवला किंवा आरोपी कसे हजर करणार याबद्दल आपण काय सांगताय? कालची जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे। काही कारण नसताना, तर काय माहीत नाही आरोपीने असं का केलं, पण सिस्टरला एवढ्या जोरात मारलं की सिस्टर माझ्या अंगावर कोसळून खाली पडल्या आणि ते प्रकार पुढचं होऊ नये म्हणून मी मध्ये थांबलो, सिस्टरच्या मध्ये आणि त्या आरोपीच्या मध्ये। बाजूला पोलीससुद्धा होते, ते पोलीससुद्धा काही करत नव्हते आणि आम्ही सर्व त्या सिस्टरला एका बाजूला घेतलं, 2-3 स्टाफने आमच्या सिस्टरनी, आणि त्या आरोपीला 1-2 लेडीजनी पकडलं। तर एवढी ती बाई जी होती आरोपी, मला वाटतं गुंड प्रवृत्तीची आहे, टोटल गुंड प्रवृत्तीची आहे, तिच्याकडे बघूनच असं वाटत होतं आणि आम्ही लगेच पोलीस स्टेशनला कळवलं। तिथून मग पोलीस फाटाला लेडीज 3-4 पोलीस हवालदार आले आणि त्यांचा स्टाफ पण आला आणि ते सर्व प्रकरण आम्ही तिथं थांबवलं। त्याच्यानंतर आम्ही पत्रव्यवहार पोलीस स्टेशनला केलेला आहे, डॉक्युमेंट बनवून आम्ही सर्व स्टाफ मिळून असं पोलीस स्टेशनला गेलेलो आहोत। तिथं तिथले PI जे आहेत गरड साहेब, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर अटक करू। नंतर मी रात्री 9-9:15 वाजता फोन केला होता, तर अजून गुन्हा दाखल करण्याचं काम चालू होतं आणि रात्री 11 वाजता गुन्हा दाखल केला आणि आज सकाळी भेट झाली। तर मग टीम पाठवलेली आहे अटक करण्यासाठी असं गरड साहेबाकडून समजलेलं आहे आणि ते आता अर्ध्या तासापूर्वी येऊन हॉस्पिटलला भेट देऊन गेलेले आहेत। तर ही कारवाई लवकरात लवकर व्हावी, कारण आमचा सर्व स्टाफ संतापजनक अवस्थेमध्ये, वाईट अवस्थेमध्ये आहे, खचलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि कोणीही काम करण्याच्या तयारीमध्ये नाही आहे। तर शक्य तितक्या लवकर त्यांना अटक करावी व आमच्यावर झालेला तो अन्याय आहे त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा आणि यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करावी, इथे चौकी उभारावी किंवा एखादा नेहमीसाठी हवालदार देण्यात यावा। कारण रात्री तर फार वाईट अवस्था असते, एखादा ॲक्सिडेंट झाला ना त्याच्यासोबत 4-5 दारू पिलेली माणसं असतात
उपचार बराबर चालू असताना ते दारू पिणारे आजूबाजूला काही संबंध नसताना ते सिस्टरला बोलतात, स्टाफला बोलतात, डॉक्टरला बोलतात आणि ते दारू पिऊन असल्यामुळे आम्हाला काही एक शब्द बोलता येत नाही आणि आम्हाला सर्व चुपचाप सर्व ऐकावं लागते. तर हे कुठंतरी प्रकार थांबला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि सूचना आहे. तर ते सर्वांनी आपण लक्षात घ्यावे. तर हे होते मोरे सर आणि मोरे सरांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत किंवा प्रशासनापर्यंत पोचवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दुसरे स्टाफ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी त्यांची काय भूमिका आहे. सर नेमकं काय सांगाल, एक संघटनेचे एक पदाधिकारी आहात तुम्ही आणि एक पदाधिकारी म्हणून एक आव्हान काय कराल आणि आपली पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे आपल्याला जर न्याय मिळाला नाही तर? प्रथमतः मी ट्रेन नर्सेस असोसिएशन महाराष्ट्र स्टेट ब्रँचकडनं याचा जाहीर निषेध करतो. या ज्या निंदनीय घटना झाल्यात ह्या घटना घडायला नाही पाहिजे. आमच्या भगिनीवरती जो हा हल्ला झाला आहे तर मी एक सांगेल, आम्ही रात्रंदिवस परिचारिका सगळे काम करतो, एवढं कामात व्यस्त असताना रुग्णसेवा पुरवतो, पण आमच्यावरती हे जर हल्ले होत असेल तर मी प्रशासनाला सांगू इच्छितो किंवा सरकारला सांगू इच्छितो की सरकारने आम्हाला संरक्षण देणं गरजेचं आहे. जर इथे रुग्णसेवा देत असताना इथे साधी पोलिसांची इथे सुविधा करायला पाहिजे, त्यांचे कंटिन्यू त्यांचे राऊंड पाहिजे, नाहीतर एक या हॉस्पिटलमध्ये एक पोलीस कंटिन्यू इथे ठेवायला पाहिजे आणि आम्हाला त्यांच्याकडनं संरक्षण मिळायला पाहिजे. मी महाराष्ट्र स्टेट ब्रँच मेंबरशिप चेअरपर्सन राजाभाऊ राठोड, माझ्यासोबत ANM रिप्रेझेंटेटिव्ह आहेत प्राजक्ता मोकळ मॅडम, रवींद्र मार्कड सर आहेत आणि आपल्या सर्व महाराष्ट्र स्टेट ट्रेन नर्सेस असोसिएशनकडनं आम्ही याचा जाहीर निषेध करतो. आणि जर लवकरात लवकर आरोपीला अटक नाही केले तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करू आणि रुग्णसेवा आम्ही थांबवू. जर आम्हाला न्याय जर भेटत नसेल तर आम्हाला त्या पुढचा पर्याय तोच असेल. तर मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर त्यांना अटक करून आम्हाला न्याय मिळावं आणि रुग्णसेवा आम्ही सुरळीत चालू ठेवू अशी ग्वाही देतो. थँक्यू. आत्ता तुम्ही जे उपोषणाला बसलेत ही आत्ता सेवा आपली सुरू आहे की नाही याबद्दल काय सांगाल नेमकं? आत्ता इथे आम्हाला PI साहेबांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर आजच्या आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्यांना अटक करूया. तर आम्ही रुग्णसेवेवरती काही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही सध्या असं सगळ्या स्टाफला पण विनंती केली आहे की आपण रुग्णसेवा चालू ठेवूया आणि पुढे जर या एक दिवसात जर निर्णय नाही झाला तर पुन्हा आम्ही ही रुग्णसेवा असंच थांबूया. आम्हाला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच उपोषणाला बसू. तर हे होते स्टाफ आणि त्यांनी कशा पद्धतीत काय करणार आहेत ते त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत मोकल सिस्टर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. ताई नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीत हा हल्ला झाल्याला म्हणायला हरकत नाही, पण हा स्टाफवरती वारंवार होतो यासाठी आपण उपोषणाला बसलात, काय सांगाल? आपल्या नेमक्या सरकारकडे म्हणा किंवा पोलीस प्रशासनाकडे म्हणा आपल्या मागण्या कशा आहेत काय सांगाल? नमस्कार, मी प्राजक्ता मोकल, ANM रिप्रेझेंटेटिव्ह TNA महाराष्ट्र स्टेट ब्रांच. आज आमच्या सहाय्यक अधिसेविका मॅडम यांच्यावरती जो हल्ला झाला निश्चितच तो हल्ला चुकीचा झाला आहे, कारण त्यांच्या सेवा देण्यामध्ये कुठेच हयगय झालेली नाही. इवन आजही आम्ही जेव्हा सकाळी आलो तेव्हा त्यांना ही काळजी होती की आज माझ्या हॉस्पिटलची रुग्णसेवा थांबलेली आहे ती सुरळीत केव्हा चालू होईल. इवन आम्ही जेव्हा आलो तेव्हा त्या विचारामध्ये म्हणजे ही आमच्या प्रत्येक नर्सेसची कळकळ असते की रुग्णसेवा कुठेही थांबली नाही पाहिजे. आमच्या रुग्णसेवेचं ब्रीदवाक्यच आहे की रुग्णसेवा ही ईश्वर सेवा. तरी माननीय PI साहेबांनी आम्हाला दिल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी लवकरात लवकर ज्या आरोपी आहेत त्या आरोपींवरती कार्यवाही करावी आणि आमच्या मॅडमवरती झालेला जो हल्ला आहे त्या हल्ल्यावरती लवकर त्याच्यावरती उत्तर मिळावं ही आमची अपेक्षा आहे. आणि साहजिकच आहे, जर आमच्या नर्सिंग केडरला योग्य तो न्याय नाही मिळाला तर आम्ही नक्कीच रिंगणात उतरू आणि आमच्या मॅडमना आणि आमच्या सगळ्या नर्सिंग संवर्गाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तर हा होता पूर्ण सिव्हिल रुग्णालयामधला स्टाफ आणि स्टाफने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत लोकांपर्यंत त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत सामाजिक सेवक आहेत, समाजसेवक रमेश भाऊ कदम, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ते उपोषणकर्ते आहेत, खास करून त्यांची ओळख आहे उपोषणकर्ते म्हणून. आज ते धावून आलेले आहेत सिव्हिल रुग्णालयासाठी. भाऊ नेमकं काय सांगाल, काय आपण या स्टाफसाठी काय मागणी करणार आहात आणि कसं यांचं संरक्षण होणार आहे यावरती आपण काय करणार आहात काय सांगताय नेमकं? कर्जतकर नागरिक, जय जिजाऊ, जय शिवराय, जय धर्मवीर संभाजीराजे. कर्जत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये काल जी ही दुर्घटना अतिशय दुःखदायक घटना घडलेली आहे, निंदनीय घटना घडलेली आहे. या घटनेनंतर आमच्या पोलीस मित्र संघटनेचे महासचिव यांनी मला
फोन करून सकाळी कळवले की उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व स्टाफ इथे उपोषण करतात आणि त्यांची मागणी आहे की काल आमच्या ज्या स्टाफच्या मुख्य डॉक्टर जे आहेत त्यांना मारहाण झाली त्या प्रकरणामध्ये आम्ही गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई पोलीस स्टेशनमधून करण्यात आली नाही। त्या अनुषंगाने प्रथम मी इथे येत असताना मी कर्जत पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यांच्याकडून माहिती घेतली, तर मला समाधानकारक त्यांच्याकडून माहिती मिळाली की त्यांनी इथे स्वतः येऊन एक 10 मिनिटांमध्ये त्याच्याशी चर्चा करून त्यांच्या 1-2 मागण्या होत्या की हे जे मारहाण झाले ह्या व्यक्तीवर त्वरित अटक करण्याची कारवाई करावी आणि आम्हाला एक कॉन्स्टेबल द्यावा। त्याप्रमाणे इथले जे आपले PI आहेत गरुड साहेब यांनी त्यांना तसं आश्वासन दिले आणि मला खात्री आहे ते त्यांचं आश्वासन पूर्तता करतील। त्या अनुषंगाने मी कर्जतकर नागरिकांना सर्व रुग्णांना मी विनंती करतो की या कर्जत तालुक्यामध्ये आपल्याला कुठली सेवा मिळत नसेल तर आपण प्रेमाने आणि संविधानिक मार्गाने घटनेचा आधार घेऊन कायद्याच्या बंधनात राहून आपण त्या स्टाफला तसा जाब विचारावा। आणि इथे खूप सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व क्षेत्रातील अतिशय चांगले काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत। आपल्याला जर या स्टाफमध्ये कुठल्या प्रकारचा अन्याय होत असेल किंवा आपल्याला जर सेवा मिळत नसेल तर आपण त्यांच्याकडे जावे किंवा कायदेशीर मार्गाने लढा करावा। पण असं कुठल्याही व्यक्तीला किंवा असे कुठल्याही आरोग्य सेवा देणाऱ्या एक शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करणे हे कुणी शोभनीय नाही आणि अतिशय निंदनीय आहे। मी त्याचा निषेध व्यक्त करतो। ज्या काही घटना घडतात त्याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया येते आणि त्या कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याच्यावर कारवाई होते। मग जर ह्या स्टाफचा कुठलाही अधिकारी असेल किंवा कुठला नर्स असेल तर कायदेशीर मार्गाने जर तो चूक करत असेल तर त्याच्यावर निलंबनाची कार्यसुद्धा होऊ शकते। त्या मार्गाने तुम्ही लढा करा असं। परंतु अशा प्रकारचं आज आपण जर बघितलं तर एका व्यक्तीने जे घटना एका व्यक्तीकडून चुकीची घटना घडली आणि त्याचा परिणाम आज आरोग्य सेवेवर झाला आणि गरीब रुग्णांना 10 असतील, 20 असतील, 50 असतील त्यांना आज आरोग्य सेवा मिळाली नाही। याचा परिणाम म्हणजे जे कोणी व्यक्ती असेल चुकीच्या मार्गाने जर अशा प्रकारचे काही घटना करत असेल तर त्याचा परिणाम जनतेला भोगावा लागतो, गरीब नागरिकांना भोगावा लागतो। तो भोगू नये म्हणून प्रत्येकाने आपल्या नियमात आणि कायद्याच्या बंधनात राहून कुठल्या प्रकारची आणि मी तर म्हणेन कर्जत तालुक्यातले कुठल्याही सर्व विभागातले अधिकारी असतील त्यांच्याशी प्रेमाने तुम्ही संवाद साधा, प्रेमाने त्यांच्याकडून जे काही काम असतील, जे काय ते काम करत नसतील किंवा ते तुमच्या अन्याय करत असतील त्यांच्याशी एक वेळा चर्चा करा। करत नसतील तर मी आवाहन करतो, पोलीस संघटना इथं सक्षम आहे। 21 उपोषण केलेले, आता या पुढच्या 8 तारखेलाही उपोषण करते। तरी आपण कुठलाही नागरिक असो आपण कायदेशीर मार्गाने आपला न्याय मिळाला पाहिजे ह्या अनुषंगाने आम्ही इथं कारणीत आहोत। आम्ही कुठल्या प्रकारची फी घेत नाही, कुठल्या प्रकारची देणगी घेत नाही। आपण आमच्याकडे बेधडक यावं आणि लेखित तक्रार करावी। मग ते आरोग्य विभाग असो, पोलीस यंत्रणा असो, बांधकाम विभाग असो, कुठल्याही विभागाची अधिकारी असोत त्यांच्याविरुद्ध आम्ही तुमच्या वतीने लढा करू। पण आपण असलं चुकीचं पाऊल उचलू नये आणि आरोग्य सेवा जशी वेटीस धरली गेली याला कारण आहे की आपण सुज्ञ नाहीत। आपण याच्यावर लक्ष सर्व नागरिकांनी करायला पाहिजे। आणि मी या आरोग्य सेवेच्या संदर्भात सर्व स्टाफला आणि या डॉक्टरांना, मुख्य डॉक्टरांना पण मी सूचना करतो आपण या कर्जत तालुक्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा द्यावी। कुठल्याही प्रकारचा रुग्णांना तक्रार करण्याची मुभा देऊ नये। जेव्हा एखाद्या आपल्या दवाखान्यामध्ये कुठल्या अडचणीचा प्रकार घडतो त्यामागे कुणीतरी चुकतं, एका हाताने टाळी वाजत नाही। एकतर आपल्या आरोग्य सेवा कमी पडत असेल किंवा एखादा रुग्ण चुकीचा असेल। आता नेमकी आपली यांच्यावर जो अन्याय झालेला आहे ह्याच्यावरती आपली पुढचं पाऊल नेमकं काय असणार एक समाजसेवक म्हणून याच्यावर काय सांगता? आम्ही समाजसेवक म्हणून घटनेला मांडणारी माणसं आहोत। कोणी असो, डॉक्टर असो किंवा कुठलीही यंत्रणा असो, शासकीय यंत्रणा अधिकाऱ्यांच्या कुठल्याही नागरिकांनी जर विनाकारण अन्याय केला तर आम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर राहू आणि अधिकाऱ्यांनी जर नागरिकांवर कुठला अन्याय केला तर नागरिकांच्या बरोबर राहू। आम्ही मध्य भूमिका सांभाळतोय। या रुग्णालयाच्या बाबतीमध्ये खूप तक्रारी आहेत, म्हणजे हे डॉक्टर काही आम्हाला सांगत नाहीत, पण परंतु मी 2 वेळा ह्या उपजिल्हा रुग्णालयाच्या विरोधात उपोषण केलेलं आहे आणि इथे आरोग्य सेवा मिळत नाही। काही शासनाकडून यांना आरोग्य सहकार्य केलं जात नाही किंवा यांचा स्टाफ कमी असतो किंवा यांच्या अनेक गोष्टी समस्या आहेत। मी डॉक्टरना पण यातल्या डॉक्टरना पण आवाहन करतो की आपण आम्हाला लेखी स्वरूपात तक्रार द्याव्यात की आपल्याकडे स्टाफ कमी आहे, आपल्याकडे आरोग्य सेवा कमी येते किंवा कुठल्याही यंत्रणा कमी जर शासन देत असेल तर त्यासाठी आपण उपोषणाला बसू। आणि आपण जे उपोषण केलं त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो। आपण लोकशाही मार्गाने जे उपोषण पुकारलं आणि त्या लोकशाही मार्गाने आपण जो न्याय मागून घेतात हे अगदी शोभनीय आणि आपलं स्वागत करण्यासारखं आहे। मी ह्या उपोषणाच्या दरम्यान जे काही यांना PI साहेबांनी आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्तता जर झाली नाही तर ते इथे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत। पण त्या पुढच्या उपोषणाला मी यांना बसून देणार नाही, तर मी माझ्या पोलीस संघटनेच्या वतीने मी स्वतः उपोषणाला बसेल आणि त्यांना न्याय मिळवून देईन एवढंच मी या प्रसंगी नमूद करतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। तर हे होते समाजसेवक रमेश भाऊ कदम आणि त्यांनी त्यांच्या भावना स्टाफसाठी चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत, शासनांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आपले एक स्टाफ आहेत लेडीज, त्यांच्याकडनं
जाणून घेऊया. त्या पण 24 तास मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले 24 तास इथे कार्यरत असतात. डिलेवरी असो, अदर कुठल्याही केसेस असो, त्या डॉक्टर असो नसो पण त्या स्वतः प्रयत्न करत असतात आणि केसेस सोडवत असतात. नेमकं मॅडम काय सांगाल, आपण गेले अनेक वर्षापासून इथे काम करतात आणि कशा पद्धतीत तुम्ही काम करत असताना अशी घटना जी झालेली याच्यावरती आपले नेमकं म्हणणे काय असणार आहे, काय सांगाल? नमस्कार, मी मनीषा बागुल. मी इथे अधिपरिचारिका म्हणून काम करते. इथे काल जो प्रकार घडला, आमच्या मॅडमवरती जो हल्ला झाला, तो अतिशय निंदनीय होता. आम्ही इथे 24 तास काम करतो, पण त्या कामामध्ये आम्हाला बऱ्याच प्रकारचे अडथळे निर्माण होतात. पण हे अशा प्रकारची जी काही घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे. आम्ही इथे काम करत असताना इथे एवढं एक पेशंटसोबत कमीत कमी 20 ते 25 लोक येतात. त्यांना अडवायला गेलं तर ते अरेरावी करणार, तिथेच गर्दी करणार. 4 वेळा सांगितलं की आम्हाला ट्रीटमेंट करू द्या, तुम्ही थोडंसं बाहेर थांबा. त्या गोष्टीचा सुद्धा लोकांना राग येतो. का तर आम्ही इथे ट्रीटमेंट घ्यायला येतो आहे, आम्ही जसं सांगू तसं, तुम्ही आमचे नोकर आहात अशी त्यांची भाषा असते. तुम्ही आमचे नोकर आहात, आम्ही जसं सांगू तसं तुम्ही काम केलं पाहिजे. तर ही जी लोकांच्या मनामध्ये जी त्यांची जी वृत्ती आहे ना, ही कुठेतरी बदलली पाहिजे. आणि आम्ही जी सेवा देतोय ती खरंच खूप प्रामाणिकपणे सेवा देतोय. आम्ही कुठल्याच पेशंटचा अनादर केला जात नाही. पण अशी सेवा करत असताना जो आमचा अनादर केला जातो याची कुठेतरी शासनाने कुठेतरी दखल घ्यावी अशी मी विनंती करते आणि आम्हाला प्रोटेक्शन मिळावं. तर हा होता पूर्ण स्टाफ आणि स्टाफनी कशा पद्धती त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत लोकांपर्यंत पोचवलेले. त्यांना जर न्याय नाही मिळाला तर ते पुन्हा परत उपोषणाला बसणार आहेत. तर शासनाने याची दखल घ्यावी किंवा पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर जी कोणी घटना केलेली आहे त्यांना लवकरात लवकर पोलीस स्टेशनला हजर करून त्यांना सुरळीतपणे कामाला सुरू करावेत. माझ्यासोबत कॅमेरामनसह विनोद पांडे, मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.